नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आज मी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला बरेच जणांच्या कमेंट येत आहेत. काही जण प्रश्न विचारत आहेत की शेडची साईज काय आहे, किंवा किती शेळ्या आहेत, किंवा किती खर्च आला आहे, किंवा पत्ता वगैरे, किंवा नेमकं शेळ्यांचं नियोजन वगैरे कसं केलं आहे. तर मित्रांनो, मी अगोदर बरेचसे व्हिडिओ टाकलेत आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आता शेडच्या साईजबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी एक त्याचं व्यवस्थित डिटेल असणारा व्हिडिओ काढतो. तरी मग तुम्ही असा अंदाज घेऊ शकता की हे शेड कसं आहे. ॲक्च्युली मला पण ही एक्झॅक्ट आयडिया नाही आहे, कारण हे शेड बांधणारे म्हणजे त्यांचं जे काय गणित असेल किंवा किती खर्च वगैरे शेडसाठी कसं होतं त्याचं मी सांगतो. परंतु मी वरून तर तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही शेड किती खर्च 5 लाख खर्च आला. आम्ही हे शेडसाठी जे काय मटेरियल वापरले ते काय एकदम पूर्ण नवीन नाही आहे, तर आम्ही टाकावातून टिकावही केलेलं आहे. ह्या जे काही पाईपा वगैरे आहेत तर त्या ओल्ड आहेत, बोरवेलच्या पाईपा, पण आम्ही व्यवस्थित चांगल्या बघून घेतलेले आहेत. आणि जर हे वरचे शेडचे पत्र बघितलं तर ते पूर्णपणे नवीन आहेत, किंवा कडनी जे काही जाळी आहे, हिरवा कापड आहे, ते सुद्धा नवीन आहे. आणि प्रॉफिट तर काय प्रत्येकाला हवंच असते की नेमकं हे केलं तर ह्याच्यातून ह्याला खरंच फायदा होतो आहे का, किंवा आपण करू का. तर नक्कीच मित्रांनो, ह्याच्यातून आम्हाला प्रॉफिट होते म्हणून तर आम्ही हे करत आहोत. पण आम्हाला आणखी ह्याच्यातून बरीचशी सुधारणा करायची आहे आणि आणखी जास्त मिळवायचं आहे. तरी शेडमध्ये जरा काही जागा शिल्लक राहत आहे. तर हा गवताचा गाडा वगैरे, तर रोज दुपारी आम्हाला एवढा गवताचा गाडा लागतो. तर इकडून हे असं बघू शकतो. तर मेहनत पण घ्यावी लागते. हे काय जेवढं दिसायला सोपं दिसते तेवढं तर हे अजिबात सोपं नाही आहे. हां, पण ह्याच्यात फिक्स इन्कम पण आहे. म्हणजे तुम्हाला एवढं पण निगेटिव्ह करायचं नाही आणि एवढं पण हे पॉझिटिव्ह करायचं नाही. आणि जर पलीकडे जर बघितलं तर हे आहे वाळली वैरण. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. मी हा व्हिडिओ जुलै मंथमध्ये बनवत आहे. म्हणजे मी हा व्हिडिओ परत पण कधी रिपीट वेळा टाकेन, कारण कधी यूट्यूब हे व्हिडिओ जास्त सबस्क्रायबरपर्यंत जाऊनच देत नाही, किंवा लोकांपर्यंत. आणि इकडच्या जर साईडला हे बघितला तर हा आहे सुका चारा. तर हे आहे हरभऱ्याचं किंवा तुरीचा भुसा. आणि पावसाळ्यामध्ये ह्या शेळ्या खूपच आवडीने खातात. आणि हे असलं पाहिजे, कारण ऑल ओव्हर क्वालिटीचा चारा शेळ्यांना देणं खूप आवश्यक आहे. तुम्ही नुसतंच फक्त गवत किंवा नुसतंच एका प्रकारचा चारा देऊन शेळ्यांचा अजिबात भागत नाही आहे. तर शेडमध्ये तुम्हाला काही कोंबड्या वगैरे दिसतील तर त्या पण असणं गरजेचं आहे. तुम्हाला घरच्या घरी खायला अंडी पण होतील आणि कोंबड्या शेडमध्ये काही कीटक वगैरे काय ठेवणार नाही. तर आमचा हा पहिला कप आहे. इथे बोकडे असतात, तर इथली बोकडे आम्ही साधारणतः विकायला ह्या मापातली बोकडे राहतात. म्हणजे तुम्ही फिक्स पकडू नका की एवढे झाल्यावरच आम्ही विकतो. तर कधी इकडे व्यापार येतात आणि घेऊन जातात. तर सध्या आमच्या इकडे जर बोकडाचे रेट वगैरे जर बघितलं तर आम्ही 350 रुपये किलो ते 400 रुपये किलोनी डायरेक्ट वजन करून बोकड देतो. हे पिल्लं वगैरे पाठरं असतील किंवा बोकडं. आणि इकडं आम्ही जरा वेगळ्या कलरच्या पण शेळ्या ठेवल्या आहेत. काही काळ्या आहेत, उस्मानीबादी, शिरोही टाईपचं बोकड आहे. आणि तर याच्यातून ज्यावेळेस त्यांचे पिल्लं होतात तर काय पिल्लांना म्हणजे ते काय चांदणीसारखं येतं, किंवा हे सध्या तर आम्हाला तसं एकदा पण चान्स मिळाला नाही. की बरेच जण म्हणतात की चांदणीसारखं जर पिल्लू आलं तर मुस्लिम कम्युनिटीमध्ये त्यांना घेतात आणि खूप डिमांड राहते. परंतु तसं तर काही झालेलं नाही आहे. बट ट्राय सुरू आहे. आणि सध्या आम्ही इथे एक तुम्हाला दोरी असल्यासारखं दिसेल, आता सध्या नाही तिथे. तर तिथे एक मिठाचा एक दगड असतो, तो एक शेळ्यांना नेहमी ठेवावा, कारण त्याच्यातून शेळ्यांना एक चांगल्या प्रकारचं कॅल्शियम आहे ते नक्की मिळतं. आणि इकडचं हे आहे ते एकदम इथं छोटी पिल्लं असतात शेळ्यांची. तर सध्या शेळ्यांची येण मला वाटतं असेल, ते बसलेले असतील त्यामुळे इथून काय दिसेना. त्याच्यानंतर पलीकडचा हा जरा मोठ्या शेळ्या, काही गाभण झालेल्या शेळ्या, किंवा काही लागून निघलेल्या, किंवा काय शेळ्या खूप टक्कर खेळतात तर त्या एका साईडला ठेवलेल्या असतात. आणि ही दुपारची वेळ असल्यामुळं बघा, शेळ्यांना जर कुठे वगैरे करून टाकले तर तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये शेळ्या काही ठेवत नाहीत. म्हणजे बऱ्यापैकी सर्व खाऊन घेतात आणि खातात. तर असं नियोजन असेल तर व्यवस्थित राहते. आणि हे जर शेड असं आहे की ह्याच्यामुळे पाऊस असू द्या, ऊन वारा असू द्या, किंवा काय असू द्या, ह्याच्यामुळे शेळ्यांचं एक जे संरक्षण होतं ते एकदम व्यवस्थित होतं. त्यामुळं काही चिंता करायची गरज राहत नाही, पाऊस असू द्या किंवा काही. आणि जर हे नसेल तर एक धाकधूक राहते. आणि शेळ्या जर सारख्या पावसात भिजत असतील, किंवा जास्त ऊन किंवा थंडी जर होत असेल तर तुम्ही नक्कीच बघितलं असेल की तुमच्याकडे बऱ्याचशा शेळ्या आजारी पडत असतील, किंवा डॉक्टर दवाखाना आहे ते. तर त्या गोष्टी ह्या इथं होत नाहीत. म्हणजे ते एक बचतच होते आणि एक समाधान होतं की एक
आपला मस्तपैकी बिझनेससारखं दिसत आहे, शेडसारखं दिसत आहे. आणि बरेचसे लोक तुला आणि विचारतात, येतात, बघून जातात. त्यामुळे मी यूट्यूबला हे टाकायचं सुरू केलेलं आहे. आणि तर चला मित्रांनो, हा 5 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे. परतच्या दुसऱ्या व्हिडिओत मी हे करेन. आणि तुम्ही कमेंट करत चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सांगत चला, कारण हेच आम्हाला मोटिवेशन देतं आहे आणि ह्याच्यातूनच आम्हाला एक व्हिडिओ बनवायला पण मस्त वाटते. कारण आजकाल काय झालं आहे की बरेच जण यूट्यूबर हे असा बिझनेस करत यूट्यूबमधून पण पैसे अर्न करत आहेत. तर मी पण म्हटले की का आपण पण असा चान्स सोडावा. तुमच्याकडे पण जर असं काय व्यवसाय वगैरे करत असाल तर तुम्ही पण तुमचं हे टाकत जावं, व्हिडिओ वगैरे मार्गदर्शन करत जावं. बऱ्याच लोकांना ह्याच्यातून हेल्प होते, फायदा पण होतो. आणि लकीली जर तुमचा व्हिडिओ मॉनिटाईज झाला किंवा सर्वजणच खूप बघायला लागले तर त्याच्यातूनही तुमचं एक खूप मोठा इन्कम सोर्स पण याच्यातून होऊ शकतो. असे बरेच जण आहेत की त्यांनी खूप याच्यातून पैसे कमावू शकतो. तर तुमचा शुभचिंतक. तर चला, बाय बाय, थँक्यू.